पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती। मात्र त्याच सभेत मोदींनी पवारांना भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। बाळासाहेब असताना दिल्लीतून लोक मातोश्रीवर भेटायला यायचे, आता उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये लोटांगण घालतात। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। कांदा निर्यात बंदीचा झटका लोकसभेला लय जोरात लागला। कांदा निर्यात बंदी ही चूक होती, माफ करा, अजित पवार यांचं वक्तव्य। राज ठाकरेंची उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। गोंधळ करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुपारीखोर चले जावच्या घोषणा। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या। सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार। ठाकरे गटाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 3000 मिळणार। लाडकी बहीण योजनेबाबत अजितदादांची घोषणा। अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरून ट्विटरवर गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही। अंजली दमानी यांची टीका। तर तुम्ही इतकी माया कशी जमावली, मिटकरींचा दमानी यांना सवाल। महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी अळी लागली आहे, त्यामुळे राज्याचं नुकसान होत आहे। नाना पटोलेंची अजित पवारांना उद्देशून टीका। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिल्यास आमचे उमेदवार अपक्ष लढणार। मनोज जरांगे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। 29 ऑगस्टच्या बैठकीत निर्णय होणार। दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात। भाजपचे नेते नारायण राणे यांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमासान। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद। पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं। सत्ता आल्यास सरकार स्थिर ठेवण्यासाठी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल। सत्ताधारी असो किंवा विरोधक, राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो। पृथ्वीराज चव्हाण यांचं याबाबत वेगळं मत असू शकतं। राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणूक प्रचाराला प्लॅन ठरला। उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा आणि विदर्भ दौरा, तर 16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा। 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। 20 तारखेपासून महायुतीमधील 3ही नेत्यांच्या जाहीर सभा। कोल्हापुरात पहिली सभा पार पडणार। राज्यसभेत पुन्हा सभापती आणि जया बच्चन यांच्यामध्ये खडाजंगी। तुमचा टोन चुकीचा, जया बच्चन सभापतींवर संतापल्या। तर तुम्ही सेलिब्रिटी असला मात्र डेकोरम ठेवावा लागेल, सभापतींनी हे सुनावलं। नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं विधान। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। 10 लाखांच्या जातमुचलक्यावर सिसोदियांना जामीन मंजूर। तिहार जेलमधून सिसोदियांची सुटका।